जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बहुजन पॅंथर सेनेचा भव्य स्नेह मेळावा उत्साहात संपन्न। बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी इचलकरंजी येथील प्रबोधिनी हॉल येथे भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्यास संस्थापक अध्यक्षा मान्य सौ निशाताई बचुटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मान्य श्री गणेश बचुटे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मान्य श्री मारुती साबळे, राज्य कार्याध्यक्ष माननीय सोहेल जागीरदार, महाराष्ट्र चित्रपट क्षेत्र अध्यक्ष व सिने अभिनेता मान्य श्री सुभाष तुपे अशा मान्यवरांनी उपस्थिती लावली। तसेच या सोहळ्यास मान्य युवराज झेंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मान्य सौ मनीषा घोडेवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील नवीन सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्याची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व वंदन करून करण्यात आले। संघटनेतील नव्या पदाधिकाऱ्यांची ओळख, सामाजिक कार्यातील आव्हाने, संघटना बांधणी आणि संघटनेच्या उद्दिष्टाची दिशा या मुद्द्यावर चर्चा झाली। यावेळी विशेष सत्कार मान्य श्री नागेश हजारे या संपूर्ण स्नेहमेळ्याचे आयोजक व नियोजक मान्य श्री नागेश हजारे यांनी उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी व्यवस्थापनाची जबाबदारी पार पडली। त्याच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना अभिनंदन देण्यात आले। यावेळी कार्यक्रमातील खालील पदाधिकाऱ्यांच्या पदबहाल करण्यात आले। माननीय सौ मनीषाताई घोडेवार, पुणे जिल्हा उपाध्यक्षा मान्य श्री युवराज झेंडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राहुल कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष मान्य श्री सागर साहेब, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मान्य केंगार साहेब, सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय हसीना मुलानी, तासगाव तालुका उपाध्यक्षा माननीय डॉक्टर राहुल आवळे, राज्य कायदे सल्लागार मान्यवरांच्या हस्ते यांना निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्षा मान्य सौ निशाताई बचुटे मॅडम यांनी संघटनेचा आजवरचा सामाजिक प्रवास मांडत संघटने बांधणीसाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले। त्या म्हणाल्या की महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी संघटना भविष्यात ठोस उपाययोजना करणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मान्य श्री मारुती साबळे साहेबांनी समता, एकता, बंधुता याचे महत्त्व अधोरेखित करत संघटना कशी बळकट होऊ शकते यावर प्रभावी मार्गदर्शन केले। त्याचबरोबर मान्य सौ सविता मोरे यांनी महिला सक्षमीकरण, स्त्रिया आरोग्य आणि जनजागृतीवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा मान्य सौ सरस्वतीताई चौगले यांनी महिलांच्या सामाजिक सहभागाबाबत प्रभावी विचार व्यक्त केले। या मेळाव्यास मान्य श्री बिपिन खिल्लारे, महाराष्ट्र राज्य संघटक मान्य श्री राजू अवघडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मान्य श्री सखाराम पांढरबळे, पश्चिम महाराष्ट्र उपकार्याध्यक्ष मान्य प्रकाश खैरमोडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य श्री डॉक्टर राहुल आवळे, राज्य कायदा सल्लागार मान्य सौ संतोषी होनमोरे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा मान्य श्री नागेश हजारे, इचलकरंजी शहर मालवाहतूक अध्यक्ष, आयोजक व नियोजक मान्य श्री वायदंडे साहेब, मान्य काखे साहेब, पन्हाळा तालुका अध्यक्ष मान्य लोखंडे साहेब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे सूत्रसंचालन व प्रस्तावना मान्य सौ सविता मोरे व मान्य सौ संतोषी वनमोरे यांनी कौशल्याने पार पडले। यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। शेवटी सर्व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करून मेळाव्याचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमानंतर सर्वांनी संघटनेतर्फे आयोजित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि स्नेह मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला। न्यूज चॅनल नेटवर्क सह बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने आज इचलकरंजी येथे स्नेह मेळावा आयोजित केला होता। तो स्नेह मेळावा अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये पार पडलेला आहे। या स्नेह मेळाव्याचे नियोजन खूप छान झाले आणि या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित कार्यकर्ते पुण्याहून आमचे राज्य उपाध्यक्ष साबळे साहेब आले, सोलापूरमधून सोहेल जागीरदार साहेब आलेत, तसेच आमचे आधारस्तंभ असलेले धडपडीचे कार्यकर्ते बिपिन खिल्लारे साहेब आहेत, तुपे साहेब आहेत, आमचे प्रकाश खैरमोडे साहेब आहेत। या सर्वांचे योगदान आमच्या संघटनेला खूप छान लाभले आणि आजचा स्नेह मेळावा, वार्षिक स्नेह मेळावा हा आयोजित केला होता। तो अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पडला आहे। आज बहुजन पॅंथर सेनेच्या वतीनं इचलकरंजी या ठिकाणी जो स्नेह मेळावा आयोजित केला होता, त्या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना निर्णय योजना भेटल्या पाहिजेत
आणि सगळ्यांना आपल्या कार्याची पावती मिळाली पाहिजे, सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय होतात त्या अन्यायासाठी बहुजन पॅंथर सेनेने वाचा फोडली पाहिजे, यासाठी सगळ्यांचं एकमत या ठिकाणी झालं आणि कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करण्यात आली. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ही संघटना काम करत असताना त्या संघटनेची वाढ आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. गाव तिथं शाखा काढून ही संघटने कशी नावावर उभा येईल यासाठी मी संघटक बिपिन खिलारे जास्तीत जास्त प्रयत्न करेन. यात शंका राहणार नाही. माझ्या पाठीशी खैरमोडे साहेब आहेत, कांबे साहेब आहेत, तुपे साहेब आहेत आणि सोहेल साहेब आहेत आणि माझ्या पाठीला थाप मारून मला पुढे पळवणारे माझ्या संस्थापक अध्यक्षा निशाताई बचुटे मॅडम यांची मला सातत्याने मार्गदर्शन असतं. त्यांच्या आज बहुजन पॅंथर सेनेचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता इचलकरंजीमध्ये. तर मी सोलापूर जिल्ह्यातून सोहेल जहागीरदार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम बघतो बहुजन पॅंथर सेनेचं. तर आल्यापासून स्नेह मेळाव्यामध्ये जे जे मनोगत व्यक्त केले त्यांचे विचार वगैरे ऐकण्यात आले. सर्वांनी चांगले भाषण केले आणि त्यानंतर स्नेह मेळावा हा खूप आनंदमय आणि उत्साही संपन्न झाला. बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने मी सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर आंदोलन उपोषण केलेले आहेत. यामध्ये मला संस्थापक अध्यक्ष यांचा संपूर्ण पाठिंबा मिळालेला आहे. पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम सोहळा संपन्न झालेला आहे. या बहुजन पॅंथर सेनेमध्ये मी सविता मोरे पेठ वडगावची, मला महाराष्ट्र राज्य महिला सचिव पद त्याचबरोबर तथा प्रवक्ता हे पद दिलं गेलं. तर मी माझ्या भागामध्ये महिला सक्षमीकरणाचं काम या बहुजन पॅंथर सेनेच्या माध्यमातून करेन अशी मी ग्वाही देते. धन्यवाद. तसेच मी आज तासगाव तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख असे 2 पदाधिकाऱ्यांची पण नियुक्ती केलेली आहे. त्या पण इथं आलेल्या आहेत. तसा हा कार्यक्रम खूप छान पार पडला. तसेच महिलांच्या मनामध्ये काय आहे, महिलांनी कसं हे केलं पाहिजे, मोरे मॅडमने खूप छान सांगितलं आहे. तसेच निशाताई बचुटे मॅडम रोज गोरगरिबांचे जिथं त्यांना संकट आहे त्या संकटाला धावून जातात आणि त्यांचे संकट पार पडतात. त्यासाठी निशा बचुटे ताईंना माझी एकच विनंती आहे की आपण हिथं लढत बसायचं नाहीये. जे काय आहे ते आपण वरती जायचं आहे आणि तिथून आपण आपल्या महिलांना संरक्षण, आरक्षण जे काय हवं ते मागून घ्यायचं आहे. तशीच दुसरी गोष्ट, आपल्या ओबीसी संघटनेतून समाज कल्याणमध्ये जे कर्ज प्रकरण वगैरे मिळतात त्या कर्ज प्रकरणाची सुद्धा तुम्ही खूप चौकशी करावी आणि महिलांना घर बसल्या, ग्रामीण भागामध्ये खूप गरीब आणि गरजू महिला आहेत त्या महिलांना जे कर्ज प्रकरण मिळतात ओबीसी मधून, शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय म्हैस पालनचे, त्या कर्ज प्रकरणाचे सुद्धा चौकशी करावी आणि ते आपल्या बहुजन पॅंथर सेनेचं तिथं लेटर जावं आणि त्यांना तुम्ही निवेदन द्यावं आणि त्यांच्यासाठी महिलांना घर बसल्या कामासाठी काहीतरी बघावं ही माझी खूप इच्छा बचुटे मॅडमना आहे. जय भीम. मी मनीषा गोडेराव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष. मला आज या ठिकाणी इचलकरंजीमध्ये जो स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम झाला तिथे माझी निवड करण्यात आली. नक्कीच माझी ज्याप्रमाणे निवड झाली त्याप्रमाणे माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये मी ही संघटना वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि इमानदारीने ज्या ज्या काही गरजूवंत लोक असतील त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करेल. आज या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला आणि आम्हाला खूप छान वाटले. जय भीम. जय भीम. मी वनिता माने, प्रॉपर चिंचणी, तालुका तासगाव. मी आज इचलकरंजी येथे बहुजन पॅंथर सेना स्नेह मेळावा 2025 या ठिकाणी सरस्वती चौगुले मॅडम यांच्यासोबत इथे उपस्थित राहिले. तर आम्हाला म्हणजे सर्व बहुजन पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तासगाव तालुका अध्यक्षपद त्यांनी म्हणजे प्रदान केलेलं आहे. आणखी आम्ही म्हणजे मॅडम सोबत किंवा सगळ्या कार्यकर्त्यासोबत मिळून आपल्या बहुजनांसाठी किंवा इतर अत्याचार वगैरे जिथं कुठं काय असेल तिथं आम्ही म्हणजे मॅडम सोबत आम्ही उपस्थित राहू आणि त्यांच्यासोबत काम करू.
जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।